मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पालक, मूग डाळ, टोफू आणि भरपूर अशा भाज्यांनी बनलेली ही रेसिपी बिलकुल मिस करू नका. चला मग सुरू करूया. सर्वात आधी आपण घेऊया बटला, कोथिंबीर, पालक, अद्रक, हिरवी मिरची, 2 तास भिजवून ठेवलेली मुगाची डाळ, चवीनुसार मीठ, अर्धा ग्लास पाणी आणि छान अशी याची पेस्ट करून घेऊया. ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढतो आहे. आता त्यात आपण 2 चमचे रवा टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. 1 चमच्याच्या आसपास इनो टाकून घेऊया. छान असं परत मिक्स करून घेऊया. आता याला रेस्टसाठी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया. इकडे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. त्यात लाल मिर्च, शिमला मिर्च, हिरवी शिमला मिर्च घेतली आहे. किसलेलं गाजर घेतलं आहे. पनीरचे क्यूब्स घेतले आहे. तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यात टाकू शकतात. चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ. आपण आधीही मीठ यूज केलं आहे, तो मिठाचं प्रमाण सांभाळा. व्हेजिटेबल मिक्स झाले आहे. आता सँडविच मेकरमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. पालकाचं जे बॅटर आहे ते छान असं पसरवून घेऊया. आपण बनवतो आहे सँडविच. मुलांना इतकं सुंदर ते दिसेल की मुलं 2 मिनिटात संपवतील. त्यावर आपण व्हेजिटेबलची स्टफिंग टाकून घेऊया. वरतून परत आपलं बॅटर टाकून घेऊया. यामुळे मुलांना अगदी सँडविचची फिलिंग येणार आहे. म्हणून मुलं अगदी झटापट आपला टिफिन संपवतील. सो एकदा नक्की ट्राय करा. दुसऱ्या बाजूलाही आपण दुसरा सँडविच तयार करतोय. सेम प्रोसेसने आपण दुसरं सँडविचही तयार करतोय. सँडविच मेकरमध्ये हे सँडविच बनायला 5 ते 10 मिनिटं लागतील. एका साईडने 5 मिनिटं कुक केल्यानंतर आपण दुसऱ्या साईडलाही तेवढाच वेळ आरामात द्यायचा आहे. यासाठी घाई करायची नाही. सँडविच मेकर आपण बंद केला आहे. 5 ते 6 मिनिटांनी आपण दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहोत. परत 5 ते 6 मिनिटांनी आपलं सँडविच तयार आहे. मुलांना हे बघताच क्षणी खूप हेल्दी आणि आवडणारं असं आहे. सो एकदा प्लीज माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा. आपल्याकडे सँडविच मेकर नसेल तर टेन्शन घ्यायची काहीच आवश्यकता नाही. त्याचाही आपण पर्याय शोधला आहे. इकडे आपण आपल्या आवडीनुसार याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता व्हेजिटेबल सगळ्या पालकाच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यावर तव्यावर थोडं तेल टाकून घेऊया. आपण टाकलेलं बॅटर छान असं पसरवून घेऊया. दोन मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया. तेल लावून 2 मिनिटांनी हा डोसा पलटवून घेऊया. पहा किती छान तयार झाला आहे. यापासून आपण आप्पेही बनवू शकतो. त्यानुसार आपण आप्पे बनवून घेऊया. ही आपल्या हेल्दी टिफिन सिरीजची सेकंड रेसिपी आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला कंटिन्यू राहा. भेटूया उद्या. बाय.